गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपला नवीन सोफा आलेला आहे. हा म्हणाल तर आम्ही आयक्यामधून घेतला. इथं जवळच ना एक ॲशली म्हणून फर्निचर स्टोअर आहे, तिथंही आम्ही गेलो होतो आणि तिथला सोफा आम्हाला फार आवडला होता. आम्ही विचार करून 2 दिवसानं पुन्हा गेलो बुक करण्यासाठी आणि तोपर्यंत तो सोफा गेला होता, म्हणजे कुणीतरी बाय केला होता. त्यांना आम्ही तसाच सोफा द्यायला सांगितला, पण त्यांच्याकडं स्टॉक अवेलेबल नव्हता आणि दुसरा स्टॉक यायला बराच वेळ लागणार होता. आणि आता म्हटलं खूप दिवस झाला आपण घरात येऊन आपल्याकडे सोफा नाही आहे, म्हणून मग आम्ही आयक्यामधून हा बुक केला. आणि आता तुझं काम असणार आहे जास्त मोठं असेंबल करायचं. आयक्याचं असंच असतं ना रे, म्हणजे सगळ्या गोष्टी आपण असेंबल करायच्या. तेच ना. भरपूर काम. एक सोफा हे 2 चेअर. हा. आणि पूनमने जरा वेगळा सेटअप केला यावेळेस माइंड मध्ये. हा 2 सीटर सोफा आहे ऍक्च्युअली, आणि त्याच्या दोन्ही साईडला हा त्याच सोफ्याचे सिंगल जे असतात चेअर्स ते आहेत, आणि मध्ये हा त्याचा लॅम्प घेतला आपण. यस. तो पण किती दिवस लागतील तुला? 2 दिवस. ऍक्च्युली एका दिवसाचं काम आहे, पण तुझं सगळं कामाच्या ह्याच्यातनं किती दिवस लागणार आहेत काय माहिती. चला, सोफा ओपन झाल्यावर सेट झाल्यावर पुन्हा एकदा आपण सगळ्यांना दाखवू. आणि हे सगळं झाल्याशिवाय आम्हाला हाऊस टूर करता येत नाही. सॉरी. पहिला आपण आपलं घर सेट करू. ऑफिससाठी आणलं होतं ना. हा. आणि एक्झॅक्ट सेम आता ह्या बॉक्स मध्ये आहे. आपण काढू. ठीक आहे. पुसू का? ठीक आहे. पहिल्यांदा ते बघायचं नाही असं काय असेल. ओपन करू का? ओपन करूया. गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. तर आता मात्र मोठं काम आपल्यासमोर आहे, ते म्हणजे सोफा, चेअर, ऑटोमन जोडण्याचं. मुलं म्हणाल तर शाळेतून जाऊन आली, ट्युशनला जाऊन आली, आणि माझं म्हणाल तर घरातली भरपूर कामं झालेली आहेत आणि आता मात्र फक्त स्वयंपाक उरलाय. समोर जे डोअरला आम्ही कर्टन लावलेले आहेत ना, तशा कलरचा सोफा मला हवा होता, पण प्रॉपर तो कलर आम्हाला मिळाला नाही. हा पण कलर खूप छान दिसतोय, डिसेंट. नंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जे कर्टन आहेत ना, तसा कवर मी या सोफ्यासाठी बनवून नक्कीच घेईन, पण घाई नाही आहे, बघू नंतर. किती वेळ लागेल? ओके. मी किचनमध्ये काय करते बघूयात. किचनमध्ये माझं काम म्हणाल तर टडा स्वयंपाक करते आहे. इथं भाकरी दिसतील, खूप दिवसानंतर भाकरी करते. गरम आहे. इथं भाजी टाकली फोडणी. याच्यामध्ये म्हणाल तर डाळ भात आपला नेहमीप्रमाणे. इथं कणस आणली होती, मुलांनी खाल्ली आणि असे 2 उरलेत. किती दिवसानंतर बसल्या पूर्व सॉफ्ट चेअरवर आपल्या घरातल्या पाय पसरून, अगदी बिचारी पोरं. विदाऊट सोफा इतके दिवस काढले सगळ्यांनी. पूर्वाने तर डायनिंग टेबल सोडला. कार्पेट आहे ना, डार्क पाहिजे थोडंसं. हा, घेऊ ना. बाय बाय. किती जण एका चेअरवर बसायचं आहे. कसं वाटतंय? एकच चेअर आता लावून झाली आहे. ओमकार बघ चेअर. अब्बा. ओमकारा तू बघ. चल ना हवे. हा आपल्याकडं सोफा आलेला आहे. ॲक्च्युली सोफा पाहण्याच्या आणि सोफा घेण्याच्या खूप साऱ्या स्टोऱ्या आहेत. मी तुम्हाला त्या निवांत सांगेन. आम्हाला एक सोफा आवडला होता आणि तो नंतर आम्हाला मिळाला नाही. असं त्यानंतर आम्ही हा बुक केलेला आहे. हा सोफा म्हणाल तर थोडे दिवस आम्ही लिव्हिंग रूममध्ये ठेवू. कसा वाटतंय बघू. आवडला तर इथंच कंटिन्यू करू, नसेल तर आम्ही हा स्टडी रूममध्ये शिफ्ट करणार आहोत. आज मी खूप खुश याच्यासाठी सुद्धा आहे की आज आपला सोफा आलेला आहे आणि उद्या येत आहेत अमेरिकेहून आमचे फ्रेंड आम्हाला भेटायला. ॲक्च्युली हे फ्रेंड नंतर झाले. पहिला म्हणाल तर ती आपली यूट्यूब फॅमिली. अमेरिकेत असताना ते आमचे व्हिडिओ पाहायचे आणि आता ते भारतात आलेले आहेत. 2च दिवसात ते पुन्हा रिटर्न अमेरिकेला जात आहेत. त्याच्या आधी आम्हाला त्यांनी कॉल केला आणि त्यांचं असं होतं की अगदी थोड्या वेळासाठी का असेना आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे म्हणून. आम्हीही बिझी आहोत, तरी असं वाटलं की आता ते पुन्हा अमेरिकेला जातील, पुन्हा भेट कधी होईल माहीत नाही. आपल्यासाठी कोणीतरी आवर्जून भेटायला येत आहे, तो आनंद तर वेगळाच असतो. आणि आपल्या लोकांसाठी थोडा तर वेळ काढायला हवा नाही का. कामं तर काय आयुष्यभर राहणारच आहेत, ती काही संपणार नाहीत. आमच्या सगळ्यांचं डिनर झालं आणि ऑलमोस्ट 2 चेअर रेडी झालेल्या आहेत. सोफा फक्त राहिलेला आहे, तो आम्ही किती वेळ झाला तरी जोडणार आहे आणि मगच झोपणार आहे आज. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आमचे फ्रेंड आलेले आहेत आम्हाला भेटायला. सारिका आणि तिचे मिस्टर संदीप. आणि अजून एक स्पेशल गोष्ट आणली आहे.
अरे खूप छान, थँक्यू सो मच. आज जरी आम्ही पहिल्यांदा भेटत असलो तरी अमेरिकेतून त्यांनी आम्हाला 2-3 वेळा फोन केला होता. छान अशा आम्ही गप्पा टप्पा मारल्या होत्या. त्यामुळं आत्ता आमचे जुने फ्रेंड आम्हाला भेटत आहेत असं वाटतंय. बघू ऑलरेडी कापूर ठेवलेली आहे. पिंचन कापूर आहे. मग हे कापूर वर ठेवायचा, खाली दिवा लावायचा आणि मग ओ बर मस्त. आणि घरामध्ये आरोमा असा छान. खूप सुंदर. म्हणजे आपल्या जे कॅन्डल आपण करायचं हे असतं ना त्या टाइप मध्ये दिवस कॅन्डल. ओके. आणि त्याने सांगितलं की इथे असं दिवा लावला आणि रात्री तुम्ही ठेवलं की ते शॅडो त्या ह्याच्याप्रमाणे येते. ओ वॉलवर असे आपले. असं त्यांनी म्हणाले. आमच्या खूप साऱ्या गप्पा टप्पा झाल्या, घर फिरून झालं आणि चहा पाणीसुद्धा. त्यांचं असं होतं की चहा नाश्त्यामध्ये बिलकुल वेळ घालवू नकोस, आम्हाला तुमच्याबरोबर जेवढा टाईम स्पेंड करता येईल तेवढा करायचा आहे, भरपूर गप्पा मारायच्या आहेत. आणि आम्ही तशा भरपूर गप्पा मारलेल्या आहोत. त्यांना भेटून खूप म्हणजे खूप छान वाटलं. आम्ही पहिल्यांदाच भेटतोय असं बिलकुल वाटलं नाही. गप्पा टप्पा झाल्या आणि आता त्यांनाही भरपूर कामं आहेत. 2च दिवसात ते निघत आहेत, म्हणजे परवाच त्याची मे बी फ्लाईट आहे. ते शॉपिंगला चाललेले आहेत. त्यांना भरपूर खरेदी करायची आहे. भारतात आल्यानंतर सगळ्यांचं असंच असतं की काय घेऊ काय नको असं. ते आल्यापासून आमच्या भरपूर गप्पा झाल्या, भरपूर वेळ ते इथं होते. पण पूर्ण असा व्हिडिओ मला शूट करता आला नाही, कारण ते गप्पा मारण्यासाठी आलेले होते आणि व्हिडिओसारखं करणं बरं वाटत नाही. पण तुम्हा सर्वांना पाहता यावं म्हणून 1-2 क्लिप मी ॲड केलेल्या आहेत. तर चला, आत्ताच सारिका गेलेली आहे आणि त्यांना खूप छान वाटलं आपल्याला भेटून. म्हणजे खूप खुश होते. म्हणजे एवढा वेळ सहसा कोण देत नाही. तू बिझी शेड्यूलमधून ना आपल्या रेग्युलर रुटीनमधून दिला आणि त्यातच ते खुश होते. गप्पा वगैरे छान झाल्या. आपलं घर बघितलं, खूप आवडलं. तिचं काय होतं माहिती आहे का, त्यांनी खूप घरं बघितली पण ती नीटनेटकी नसल्यामुळे ना त्यांना असं हे होत नव्हतं की अरे छोटी जागा आहे का असं. पण आपण ज्या त्या गोष्टी जिथं तिथं असं ठेवलेल्या आहेत ना, त्यामुळेच तिला मोठं फ्रेश आणि एकदम भारी वाटलं आपलं घर तिला. आणि त्यांचा पण घ्यायचा प्लॅन होता घर. त्याच्या आधी असं होतं की बघूया एक 2 ठिकाणी आणि परत जात आहेत. आणि त्याच्या आधी आपल्याला भेटून गेले. आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं. आपल्यापेक्षा त्यांना खूप छान वाटलं. एकदम खुश होते ते. आणि खूप छान छान गिफ्ट्स आणलेले आहेत. पहिलं म्हणजे मुलांचं, ओमकारसाठी खूप सारे चॉकलेट्स. हे पण चॉकलेट असेल, येस चॉकलेटच आहे. आणि त्याच्यानंतर हे 2 आपल्या घरासाठी छान असं गिफ्ट आम्हाला खूप आवडलं ॲक्च्युली. थँक्यू सो मच. आणि चला आता अजून दुसरी कामं.